मंडळी शुभ सकाळ. आता सकाळचे वाजलेत मध्ये काय 4:45 झालेत. आणि काल आहे ना गावाला आलो होतो एक दिवसासाठी. आपली गाडी ठेवायची होती. आता गाडी इकडेच ठेवतोय. ती गाडी खास चालवत आपण मुंबई गोवा हायवेवरून गावी आलो एक दिवसासाठी. आणि आज सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी आता परत आपण मुंबईला निघालोय. सकाळची गाडी आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर. आणि त्या गाडीने आपण प्रवास करणार आहे. आता रिक्षावाले येतील गडशी काका. त्यांना आता सकाळी फोन केला होता. आणि हे बघा सकाळी आता लवकर निघणार म्हणून आईने लवकर उठून आहे ना सगळी चपाती, ऑमलेट आणि ही कालची बिर्याणी आहे. आणि हे सगळे एक भेट दिले. आंबे आहे, फणस आहे, गवताची पाती आहेत. आणि हे बघा आई इकडे बाहेर आहे. सगळं झालंय. हे बघा इकडे आई रिक्षावाल्यांची वाट बघते. आणि आता प्रवासाला आपण सुरुवात करूया. नंतर आपण परत 4 तारखेला येतोच आहे सगळी फॅमिली घेऊन. हम्म तर चला आता निघूया थोड्या वेळाने. बाबा तिकडे बाहेर बसलेत. बाबा बाहेर बसलेत तिकडे. आता रिक्षावाले आले की आपण प्रवासाला सुरुवात करूया. तर चला मंडळी, आजचा प्रवास असणार आपला रत्नागिरी दिवा पॅसेंजर. आपण उतरणार आहे पनवेलला आणि नंतर मग तिकडे घरी. तर आजचा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला. तर मंडळी आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलो आहे. आता जाऊन रेल्वे स्टेशनला जरा तिकीट वगैरे काढूयात आणि नंतर मग आपला प्रवासाला सुरुवात होईल. गाडीचा टाईम आहे सकाळी 6:15चा. हे बघा काउंटर तिकीटला, अजून काउंटरला तिकीटसाठी सुरुवात नाही झाली. थोडा वेळ बसूयात, मग तिकीट सुरू झाली की तिकीट काढून घेऊ. कितीला आहे? 90. अजून एक दे. हे अजून एक दे. हे कितीला चेरी? सो मंडळी फायनली गाडी आता इथे आलेली आहे. रत्नागिरी दिवा पॅसेंजर. बघा आता गाडी आले आणि आपला प्रवासाला आता सुरुवात होईल. आणि बऱ्यापैकी गर्दी सुद्धा आहे. चला फटाफट जाऊ आणि सीट पकडू. चला मंडळी, ट्रेन सुटले आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आणि लवकरच आपल्याला परत आपल्या संगमेश्वरला यायचं आहे. मुलांना आता शाळेला सुट्ट्या पडतील आणि परत आपण आपल्या गावी येऊ. चलो बाय बाय संगमेश्वर. आणि ट्रेनमध्ये आहे ना बघा गर्दी आहे ती बऱ्यापैकी आपल्याला इथे बसायला मिळालं.
साईडला सीट आहे. अजून इकडे खाली आता चिपळूणला वगैरे येतील आणि नंतर ट्रेन भरेल. कडवई रेल्वे स्टेशन आलं आहे आणि रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म आणि रेल्वे याच्यामध्ये अंतर बघा तिथे बऱ्यापैकी आहेत माणसं तिथे. अजून त्या गाडीमध्ये गर्दी नाही पण हळूहळू आता तुम्ही माणसं येतील आणि गर्दी होईल. कामच्याला क्रॉसिंगसाठी गाडी थांबली होती आणि हे बघा या त्या गाडी इथून समोरून येईल आणि मग त्याच्यानंतर आपली रत्नागिरी युवा पॅसेंजर सुटेल. चला आता ही गाडी गेले त्याच्यानंतर आता पॅसेंजर गाडी सुटेल. स्टेशनला लागून
मंडळी चिपळूण रेल्वे स्टेशन येत आहे. आता बघूया चिपळूणला किती गर्दी आहे. हा मंडळी चिपळूणला थोडीफार गर्दी झालेली आहे. म्हणजे सीट टू सीट सगळे बसून घेतले आणि मला वाटतं थोडी आता खेडला थोडीशी गर्दी होती. म्हणजे मुंबईला जाणाऱ्यांची तर संख्या बऱ्यापैकी असते आणि येणाऱ्यांची जास्त असते. आणि कामानिमित्त रोहापर्यंत प्रवास करणारे सुद्धा प्रवासी बरेच असतात. रत्नागिरी, संगमेश्वर किंवा चिपळूण पासून त्यांची नेहमीची गर्दी असते या ट्रेनला. आता गाडी थांबले, 5 मिनिटांमध्ये आता गाडी सुटेल. चिपळूणवरून आता गाडी निघाली. आज वडापाव वगैरे का माझं जास्त आलेलं आहे. तर मंडळी आता दुपारचे वाजले 12:30 आणि आपण पनवेलला उतरलो आहे. आता पनवेलला उतरलो आहे. आता इथून लोकल ट्रेन पकडायची आहे आणि नंतर मग वडाळा आणि वडाळ्यावरून घरी. तर चला, गर्दी बघा.
गावावरून मुंबईला येणाऱ्यांची पण गर्दी भरपूर आहे. जेवढे मुंबईला येतात तेवढेच परत गावाला जातात. चला आता फटाफट लोकल पकडूया आणि घरी जाऊया. 12:30ला पनवेलला उतरलो, पण मेगा ब्लॉक असल्यामुळे ना सगळ्या गाड्यांचा शेड्यूल एकदम बिघडला होता. तर कसं तरी पनवेलला आलो आहे, कुर्ल्याला आलो आहे. गर्दी बघा, भयंकर गर्दी. आणि कसं तरी कुर्ल्यावरून आता दादरला आलो आहे. जाम गर्दी. आता दादरवरून म्हणजे ट्रेनमध्ये ना चढायला पण जागा नव्हती. अगदी दरवाजावरती लटकत आलो आहे, बेकार. आणि आता दादरला जाऊ, बाहेर टॅक्सी पकडू आणि घरी जाऊ. शेड्यूल बघून प्रवास करा. लहान मुलं असतील तर काळजी घ्या. आणि मे महिन्यामध्ये जर अशी सिच्युएशन असेल ना, टॅक्सीने घरी पळा. तर मंडळी आता फायनली ना दादरवरून निघालो आहे, टॅक्सीमध्ये बसलो आहे. आणि एवढी गर्दी होती ना कुर्ल्याला, कसं तरी कुर्ल्यापर्यंत आलो. आज मेगा ब्लॉक आहे माहिती नव्हता, पण कुर्ल्याला आलो. आणि मग कुर्ल्यावरून दादरला येण्यासाठी जी काही ट्रेन होती, आणि एवढी गर्दी, प्रचंड गर्दी होती. कसं तरी दरवाज्यात लटकून इथपर्यंत दादरला पोचलो आहे. आता टॅक्सीमध्ये आलो आहे आणि घरी पोचेन आता. म्हणजे जवळजवळ वाजले किती माहिती आता, 2:45 होत आले. 12:30ला पनवेलला उतरलो होतो, जवळजवळ 2-2.5 तास गेले. आणि एकदम म्हणतात ना, नंतरचा एकदम प्रवास बोरिंग झाला. तर मंडळी आज सकाळी लवकर निघालो होतो घरातून, जवळजवळ 4:30ला निघालो. आणि घरी आता पोचतोय जवळजवळ म्हणजे 12 तास होत आहे, 12-11 तास झाले. तर मंडळी आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. सबस्क्राईब करा आणि हाईप करा, जेणेकरून आपले व्हिडिओ हाय रँकवर राहतील. तर आता हा व्हिडिओ आता इथे थांबवतो आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.